हाय माझ्या मित्र-मैत्रिणींनो, मी आज आळूच्या पाण्याच्या वड्या केल्या. मी पहिला मस मी पहिला मसाल्यामध्ये तीळ टाकले, थोडंसं ओवा टाकला, हिंग टाकले, थोडीशी मेथीची दाणे टाकले बारीक करून आणि त्याच्यावर गरम मसाला, चिकन मसाला आणि आपला घरचा मसाला टाकला, मीठ टाकलं आणि तांदळाचं पीठ टाकलं, थोडंसं तांदळाचं पीठ टाकले आणि ना मला आलूची पानं आहे ना एकदम बारीक भेटली, मोठी नाही भेटली, एकदम कवळी भेटली. त्याच्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम होतो भरण्याचा, पण मी व्यवस्थित भरण्याचा प्रयत्न करते. पाहू शकता तुम्ही मी बरोबर आहे, कारण थोडेसे तीळ पण टाकलेलं आहे आणि गूळ टाकलेला आहे. म्हणजे मी एक एक वडी अशी केली, ती चण्याच्या डाळीचं केली आणि हे चण्याच्या पिठाचं केले. हे आंबट, गोड आणि तिखट तिन्हीचं मिश्रण आहे. तर बघा मी कशी करते ते. आणि माझ्याकडे ना ही पानं आहेत ना, ती पाने खूप छोटी आहेत आणि मध्ये बघ अशी पाने छोटी आहेत. तर मला खूप वेळ लागते करायला, पण मी ते करते. हे असं टाकते. नाहीतर हे मला असं वाटतं का हे पूर्ण झालेलं आहे. हे हे बघा मी अशी लावते, एकदम पातळ अशी थर लावते एकदम मस्तपैकी. आणि आंबट गोड केलेलं आहे. गूळ आणि चिंच जरा बॉईल केलं, उकळली त्याला आणि मग त्याच्यामध्ये मी मसाला भरून एक खूप बारीक पानं आहेत, बघितलं ते मी एकदम बारीक पानं. आणि फाटलेली पानं असतात ना ती मध्ये टाकायची आणि चांगली पानं आहेत ना ती खाली टाकायची. आणि जी आपण जर फाटलेली पानं असतात ना, ही पानं बघा ही खाली टाकायची, चांगली पानं. आणि जे फाटले ते मध्ये टाका. बघ मी कसे केलं, तुम्हाला आवडत असेल तर, तुम्हाला आलू वडी आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा. आता मी पण थोडं व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. हे बघा असं व्हिडिओ टाकते. असं वाटलं बघा, मी मस्त असं केलेलं आहे. आणि खूप बारीक पानं आहेत, खूप म्हणजे बघा अशी पानं आहेत, अशी आहेत. पण आपण पाण्याने तर पावसाळ्यामध्ये स्वच्छ धुवावी. मी 3-4 पाण्याने धुवून एक पानं मी धुवून 3-4 पण पानं मेन म्हणजे पानं धुवून स्वच्छ करा. मी 3 पाण्याने चांगलं धुतलं आणि नंतर मग चांगलं कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलं. मेन म्हणजे आता ह्या पावसाच्या दिवशी आहे ना, मला ना आळूची वडी खूप आवडते. तर मी ते ना आळूच्या वडीला मी ना मला अर्धा घंटा लागला तर आळूची पानं साफ करा. आता माती पण असते ना, म्हणून मला थोडंसं स्वच्छ करायला थोडासा वेळ लागला. मग आता मी बनवत आहे आळूची वडी, आंबट गोड वगैरे. आता बघूया, आपण अजून हे नाही केलं, अजून बॉईल करायचं आहे. तर बघूया कसं. आता हा असा थोडासा हा मटेरियल इथं भरायचा असेल, थोडासा हा मटेरियल हे असं भरून असं 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 असं. आणि मग ह्याला थोडंसं असं ना आतमध्ये टाका. म्हणजे कसं हे थोडंसं आतमध्ये टाकलं ना, हे बघा असं होतं, असं 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 आतमध्ये टाकायचं. परत हा गोळा घ्यायचा आणि थोडंसं न्यायला हे निघतं. कोणी ना धागा बांधते, धागा बांधलेला मला अजिबात आवडते. मग ह्याला थोडं चण्याचं पीठ चिपवायचा आणि परत हे असं आपण भिड्यामध्ये हे कसं करतो, व्हिडिओ हे काय कधी केलं नाही आहे, पण थोडी ट्राय करते. बघा कशी आहे. हां, तर मी आता अशा वड्या केल्या. पानं बारीक असल्यामुळे पानं बारीक ठेवले आहे आणि आता पण लावते. आता एक वडी मी टाकून घेते. पहिला एक हां, मी थोडं मी वडी करताना मी थोडंसं गाणं गाते. हां, मैं तेरे इश्क में मर न जाऊं कहीं, तुम मुझे आजमाने की कोशिश न कर, मैं तेरे इश्क में बड़ी खाने को आओ, देखो मैं कैसे मसाला भर के बनाया हलवड़ी तुम मेरे इश्क में. आता मी झाकण ठेवते आणि राजा ललकारी अशी दे, हाक दिली का ग मला रे. आता मी स्टीम करत ठेवले आहे. आता मी ह्याला काढणार आणि थोडा वेळ थोडा वेळ मी काय करणार आहे, जरा बॉईल करून झालं की थोडं सुकवणार, मग कटिंग करायला इझी पडणार.